बाजारात मिळते तशीच अगदी मँगो फ्रुटी आपली बनवून तयार झालेली आहे। नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी बाजारात मिळते तशीच मँगो फ्रुटी बनवून दाखवणार आहे। सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आंबे आलेले आहेत। एक वेळा जर तुम्ही ही फ्रुटी बनवली तर एक महिना ही फ्रुटी आरामात टिकेल। मुलांना शाळेला सध्या सुट्ट्या आहेत, मग ते बाहेर उन्हामध्ये खेळायला जातात आणि घरी आल्यावर मग तुम्हाला काहीतरी थंडगार पिण्यासाठी मागतात, तेव्हा तुम्ही ही हेल्दी फ्रुटी त्यांना देऊ शकतात। या फ्रुटीमध्ये आपण कुठलंही केमिकल वापरणार नाही आहोत आणि कलर पण वापरणार नाही आहोत। अगदी नॅचरली आपण ही आज मँगोची फ्रुटी बनवणार आहोत। चला तर मग आपण मँगो फ्रुटी बनवण्यासाठी सुरुवात करूया। फ्रुटी बनवण्यासाठी या इथे मी 3 देवगड हापूस आंबे घेतलेले आहे। 2 आंबे मी पिकलेले घेतले आहे आणि 1 आंबा मी थोडा कच्चा घेतलेला आहे। फ्रुटी बनवण्यासाठी 2 आंबे पिकलेले घ्यायचे आणि 1 कैरी घ्यायची असते, पण मी 1 आंबा थोडा कच्चाच घेतलेला आहे। या सर्व आंब्यांवरचे देठ मी कट करून घेते आणि आंबे पण मी कट करून घेणार आहे आणि या आंब्यांमधला मी गर काढून घेते। मी दाखवला आहे त्याप्रमाणे तुम्ही आंब्याचा गर काढायचा आहे। अगदी सालाला देखील थोडाही गर राहत नाही आणि जी बी असते त्या बीला पण गर राहत नाही। फ्रुटी बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता। माझ्याकडे हा देवगड हापूस आंबा होता, त्यामुळे मी हा आंबा घेतलेला आहे। आणि आंबा निवडताना नेहमी छान कलर असलेला आंबा निवडायचा, म्हणजेच फ्रुटीमध्ये थोडाही कलर टाकण्याची आपल्याला आवश्यकता नसते आणि नॅचरली फ्रुटीला छान असा कलर येतो। सर्व आंबे मी असेच कट करून घेते। सर्व आंबे मी कट करून घेतलेले आहे। मी ज्याप्रमाणे आंबे कट केले त्याप्रमाणे आंबे कट करून घ्यायचे आहे आणि चमच्याने मी या आंब्यांमधला गर काढून घेणार आहे। मी दाखवते त्याप्रमाणे या आंब्यामधला गर काढून घ्यायचा आहे, म्हणजेच बीला आणि सालीला थोडाही आपला आंब्याचा गर राहत नाही। आमरस बनवताना पण अशाच पद्धतीने आमरस बनवायचा आहे। सर्वात आधी सर्व आंबे कट करून घ्यायचे आणि चमच्याने अशा प्रकारे गर काढून घ्यायचा, म्हणजेच आपला हातही कमी भरतो आणि बीला आणि सालाला थोडाही गर राहत नाही। अशाच प्रकारे मी सर्व आंब्यांचा गर काढून घेते। सर्व आंब्यांचा गर मी काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता बीला पण थोडाही गर राहिलेला नाही। हा गर आपण हँड मिक्सीने बारीक करून घेणार आहोत। जर तुमच्या इथे हँड मिक्सी नसेल तर मिक्सरमध्ये हा गर तुम्ही बारीक करायचा आहे। गर मी हँड मिक्सीने बारीक करून घेतलेला आहे। हा आमरस आता आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला होता। या पॅन मध्ये मी हा आमरस टाकून घेते आणि आपण 10 मिनिटं तरी हा आमरस शिजवून घेणार आहोत। यामध्ये मी 3 चमचे साखर घालून घेते। तुमचा आंबा कितपत आंबट आहे तेवढी तुम्ही त्या मापाने साखर यामध्ये टाकायची आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। बरेच जण पाण्याचा वापर करतात, पण हा आमरस जास्त शिजवावा लागतो, त्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। या आमरसाचा कलर बदलत नाही आणि आमरस घट्टसर होत नाही तोपर्यंत मी शिजवून घेते। अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकली ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आपल्याला पाहिजे होता तसा 10 मिनिटं आमरस शिजलेला आहे। आमरसाचा कलर देखील बदललेला आहे आणि आमरस अगदी घट्ट शिजून तयार झालेला आहे। हा आमरस मी पूर्ण थंड होऊ देणार आहे। आमरस पूर्णपणे थंड झालेला आहे। या आमरसाची फ्रुटी तुम्ही 1 महिना करून तर पिऊ शकतात, पण 1 वर्ष देखील करून पिऊ शकतात। हा आमरस कसा स्टोर करायचं मी ते तुम्हाला आता सांगणार आहे। या इथे मी आईस क्यूबचा ट्रे घेतलेला आहे। या आईस क्यूबच्या ट्रे मध्ये मी हा थंड झालेला आमरस टाकून घेते
आणि हा आमरसाचा ट्रे जो आहे तो आपण फ्रीजरमध्ये 12 तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। आणि हा सेट झालेला आमरस मी झिपलॉकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। आपल्याला हवं तेव्हा आपण तो क्यूब ग्लासमध्ये टाकायचा, त्यामध्ये छान असं थंडगार पाणी टाकायचं, आपली फ्रुटी लगेच तयार होईल। अशा प्रकारे हा आमरस वर्षभर आपण स्टोअर करून फ्रुटी पिऊ शकतो। आईस ट्रे मध्ये मी आमरस टाकून घेतलेला आहे। हा ट्रे मी आता फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। शिल्लक राहिलेल्या आमरसाची मी तुम्हाला आता फ्रुटी बनवून दाखवणार आहे। ग्लासामध्ये मी अर्धा चमचा आमरस टाकून घेते, यामध्ये मी अगदी थंडगार पाणी टाकून घेते आणि चमच्याने आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। अगदी मस्त अशी आपली हेल्दी फ्रेश फ्रुटी बनवून तयार झालेली आहे। 1 महिन्यासाठी जर तुम्हाला हे फ्रुटीचं मिश्रण तयार करून ठेवायचं असेल तर हे राहिलेलं मिश्रण काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। जर 1 वर्षासाठी पाहिजे असेल तर मी सांगितलेले तसे क्यूब तयार करून मग फ्रीजरमध्ये ते स्टोअर करून ठेवायचे आहे। तुम्ही पण ही मी सांगितलेली फ्रुटी नक्की तयार करून बघा। अगदी विदाऊट केमिकल, विदाऊट कलर, अगदी फ्रेश अशी घरच्या घरी आपली फ्रुटी तयार होते। तुम्ही पण ही फ्रुटी नक्की तयार करून बघा। तुमची फ्रुटी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा। माझ्या आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।